गुड मॉर्निंग. याच्यात तुम्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. मी आहे तुमचा लाडका महेश मी ॲग्री. मी आता चाललो आहे अलिबागला. तर अलिबागचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे पुढे गेल्यावरती. चला पुढे व्हिडिओ. बाय. हां बना दे. अच्छा तर मित्रांनो बघू शकता इकडे आहे का पेनपासून आहे रस्ता. हां इथून आतून कटशॉट आहे. इथून अलिबागला जायला हा रोड आहे. आम्ही ॲक्च्युली ब्रिज आहे वरती तो नाही जायचं होता आम्हाला. खालून ब्रिज पकडून जायचं आहे. तर अलिबागला आम्ही निघालो आता. बघू शकता JW. बघू शकता इकडे एवढं बघा तो JWची कंपनी आहे. आणि ही JW कंपनी दिसते का तुम्हाला JW वर. कारण काय माहिती का खड्डे बिड्डे एवढ्या येतात ना थोडं बाकी तुम्हाला दाखवतो. इकडे बाकी ब्रिज येते तो मित्रांनो बघू शकता. इथे कोयनाडमध्ये पोचलो आहे. कोयनाड गाव आहे. आणि जरी गावात जरी आल्या तरी तुम्ही गाड्या जरी व्यवस्थित चालवा. बघू शकता पण कोयनाडला पोचलो. कोयनाड मार्केट पण आहे आणि ग्रामपंचायत पण आहे इथे. हे बघा कोयनाडची ग्रामपंचायत मार्केट पण आहे कोयनाडचा. बघू शकता इकडे मोठं गाव आहे कोयनाड. बघा इकडे माझा थोडा प्रॉब्लेम झाला आहे ह्याचा हेल्मेटचा. काच खाली येते. काच खाली आल्यावरती बघू शकता इकडे मला वरती घ्यायला लागते काच. बघा इकडे बघू शकता ट्रॉफिक लागली आहे. पण आम्ही कसं बसा तरी साईडने आम्ही गाडी काढतोय. ट्रॉफिक तिथपर्यंत लागलेली आहे. तर बघा इकडे एवढी ट्रॉफिक आहे तिथे. तर आम्ही तरी पण बाईक घेऊन चाललेलो आहे. रस्ता कसा तरी काढायचा आपल्याला. बघा इकडे एवढी ट्रॉफिक आहे. आणि तुम्हाला पॅटी पण दाखवतो ट्रॉफिक. बघू शकता इकडे ॲक्सिडेंट बघा काय झालं इथे. हॉटेल काफी समोर तुमच्या इथे एवढे ट्रॉफिक लागले त्याच्यामुळेच. दोन्हीकडनं ट्रॉफिक लागली आहे. ॲक्सिडेंट मोठं झालेलं आहे. एवढी ट्रॉफिक लागली आहे. दोन्ही बाजूला ट्रॉफिक लागलेली आहे पूर्ण. बघा गाड्या चालवा तुम्ही पण सावकाश चालवा. समोरच्या व्यक्तीला बघा काय ते बघा. एकामेकाला ठोकण्यापेक्षा एवढी बघा गाडी आहे ती तुम्ही बघू शकता इकडे. जायचं आहे आणि एका खात्यात सुरू झालेली आहे. त्याच्याकडे अलिबागला गेला आहे रोड आणि सावधान बाळगट आणि मिनिंगला सावधान बाळगट. बघा
ॲक्सिडेंट इथं पण झाला आहे, इकडं पण झाला ॲक्सिडेंट. जागेवरती ॲक्सिडेंट झालेले आहेत. कशा गाड्या चालवल्या ते माहिती नाही. पण मार्केट आहे, इथे लुटायचं काम आहे इथं पण. बघा इथे जे काय घेणारे घेतात. गरमी चालवले आहे, कलिंगडचा सीझन चालवलेला आहे आणि कलिंगड करून खावा. गरमी आहे ना तर तुम्हाला थंड वाटेल इथं. शकता इथं आपण शोरूममध्ये आलो आहे. पण बघू शकता इथे होंडाच्या इथे झाडाला आहे ना आंबे लागले बघा. आंबे सीझन आहे, मे महिन्यात आंबे सीझन असतो. तर बघू शकता इथे कैऱ्या लागल्या सध्या आत्ताशा. तर कारण आम्ही थांबलो आहे बाईकचा किक घेण्यासाठी. इथे शोरूम आहे होंडाचा आणि ही पण आपली होंडाचीच आहे. आणि तो गेला तिकडे त्या सर्व्हिस सेंटरला. तिथं बघतो आहे, विचारतो आहे आहे काय तिथे बाईकचं. कारण का आपल्याला बाईकचं बघा हे किक आहे ना, किक हा किक जो आहे ना हा किक खराब झालेला आहे. त्या किकसाठी तो तिकडे गेला आहे. तर बघूया आपण. आणि पुढे आपल्याला जायचं अलिबागला. लई टाईम आहे अलिबागला जायला, पण इथेच आपला टाईम झाला आहे. आगे दुकान आहे. बघू शकता यामध्ये शाळा आहे. इथं ट्युशन विद्यालय अलिबाग आपण आता मध्ये आलेलं आहे. अलिबाग सुरू झालेला आहे इकडे. बघा चिखलात कमळ, एवढी मोठं खाडी आहे त्याच्यात कमळ बघा. दिसतं का कमळ तुम्हाला दाखवतो, पण फुलले नाहीत, कमळ डुबले बघा. बाजूला पण आहेत, तिकडे पण आहेत. त्या मच्छी मारत आहेत बघा इकडे तलावमध्ये. स्वतःच्या तलाव असेल. बघू शकता लँडमार्क गोवा इकडे गेला आहे समोर नांदगाव. आणि हा गेला आहे काशी बागलाच गेला आहे हा रोड. तिकडं पण गेला आहे, तिकडं पण अलिबाग आहे. इकडनं काशीत बीड आहे, सगळं आहे. आणि गरम पण नाही होत आहे एवढं. बघा इकडे पाणी कसं येत आहे. आता बांधला आहे तुम्हाला मी दाखवतो. सुंदर वातावरण आहे इकडे. झाडं आहेत आणि सगळी कोकणी लोक आहेत सगळी इथं. झाडं बघा, ती झाडं इथं नारळाची भरपूर झाडं आहेत. आणि एवढी इथे यानं एवढी झाडं आहेत बघा. इकडे हा गाव लागला आहे कोळी लोकांचा. इकडे मला त्या साईडला खाडी आहे, इकडे खाडी दिसेल का काय म्हणा. इथे बोंबील झिंगा सगळं मच्छी आहे. तुम्हाला शिंक्या मिरच्या काय आहेत त्या मच्छी तुम्हाला इथे ताजे भेटतात. कारण ताजे काढले जातात. होऊ शकते तर दोन्ही गाड्यांना दिक्कत होते या जायला. आजूबाजूला गावच आहे पण बघा तरी पण ते गाड्या काढणार कशा त्या काढायच्या. त्या एवढीच्या रस्त्यामध्ये एवढी ट्रॉफिक करून ठेवली आहे. या बसवाल्याला एवढं काढता येत नाही, बस टर्न घेता येत नाही. विचारची गोष्ट आहे. त्या दुसऱ्या बसवाल्यांनी टर्न मारून गेला पण तो पुढे. एक शाळा आहे अलिबागची मित्रांनो. ही एक शाळा आहे. बोर्ड लावलेलाच आहे. आणि महाराजांची घेऊन जाणारच नाही.
झाडं एवढी आहे तिथे. आणि नारळ आणि सुपारी आणि आंबे असे तीन. खार गल्ली मामा साहेब कोणाकडे बांधलेला बंगला. तलाव आहे. हा एक मंदिर आहे ते गणेश मंदिर बघू शकता इकडे. शास्त्री नगर आम्हाला तो अभिजा फोटा केलेला आहे. बघू शकता नॉर्मल आहे, पण नाही काय नाही. गावागावात छोटीशी तलाव आहे. छोट्या तलाव आहे छोट्या छोट्या लक्ष्मी मंदिर इकडे आतमध्ये आहे बघा. इकडे मंदिर तुळजाभवानी मंदिर आहेत ना. आहे तेवढे मंदिर आहेत. जय हनुमान ज्ञान गुण सागर. बेलापूरवरनं वाजले बघा किती. बघू शकता इथे बोर्ड लागलेला आहे. हा आता आपण पोहोचतो इकडे. त्याला जायचं आहे राईटला पुढे ते मार्केट आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला आता राईट मारायचा वेळ झालेली आहे आणि आता आपण तिकडे पोहोचणार आहेत. पण लेट आहे अजून कोरले गावाला. जेटी पण दाखवायची आहे समुद्र तिकडे. आपण राईट टर्न मारला आहे पुढे. ही ग्रामपंचायत आहे आणि रामेश्वर मंदिर म्हणजे जत्रा भरलेली आहे इकडे बघा. इकडे जत्रा इकडे बघू शकता. इकडे मंदिराची मंदिर आहे. आज काय ते कार्यक्रम आहे मित्रांनो. रेव दंड्यामध्ये गेलो आहे. शाळा आहे मंदिर आहे. हा सारा सोसायटी आहे बघू शकता. इथे पिंपळगाव निष्कण महाविद्यालय रेवदंडा शाळा. रेवदंड्यामध्ये पोचलेलो आहे. त्याला जे काय नाही अलिबाग लालपरी मित्रांनो. हा बघू शकता पहिल्याच्या काळामधला हा गेट होता महाराष्ट्राच्या काळातला. तिथे किल्ला होता. किल्ला वाटतं छोटासा गेट किल्ला गेट. तो आपला पुढे किल्ला आहे ना. त्या किल्ल्याचा द्वार इथे समोर होता. त्यामध्ये पुढे नजर कोण लक्ष देत नाही. पडला आता तुम्ही ना. एवढं वातावरण चांगलं नाही. ते नारळाची झाडं भरपूर आहेत. एवढी झाडं आहे ना. अलिबाग बोललं की पूर्ण नारळाच्या झाडाने भरून गेलेलं आहे. एकदम शांत वातावरणमध्ये मजा येते चालवायला गाडी आणि फिरण्यासारखं पण आहे. आणि इथे बोर्ड लावलेला आहे रेवदंडा इकडे गेला आहे. कोलचे आणि काशीची सरळ गेलेले बघा. इथं सरळ जो सरळ मार्ग गेला आहे हाच मार्ग आहे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा इथे ना इथं पण गेट होता किल्लाच होता बघा इकडे. आणि हा मंदिर आहे. आणि आता आपली हात चालू होते कोरलेची जेटीची. तर आम्ही इथं थांबणार आहे स्पॉटला. चाय प्यायला थांबणार आम्ही इकडे. जरा बघूया आपण चाय प्यायला इथं. मग पुढे दाखवतो तुम्हाला काय. लालपरी चालली आहे एक लालपरी. तर मित्रांनो आपण इकडे आलो ना की ह्याच हॉटेलला आम्ही येतो. कधी चढताना ती जेटी आहे तुम्हाला दाखवतो. पण आम्ही जेव्हा आलो ना की चहा प्यायला आम्ही इथेच येतो. कधी पण आलो की अलिबागला. कारण आम्हाला चहा प्यायल्याशिवाय जाता येत नाही. आणि आम्ही पुढे जातो आता दाखवणार तुम्हाला. मी चहा पिऊन जाणार आहे तुला. बघा इकडे हा हॉटेल आहे. छोटंसं कना पण असू नाही पण हॉटेल आहेच बघा. यात
ह्या ताई आहेत ह्या. आम्ही इकडे आलो ना कधी तिथे चाय प्यायला होतो आम्ही अर्जुन. बघा इकडे बघू शकता इकडे आपल्याला चहा आलेला आहे. तर चाय पिऊया एकदम मस्तपैकी. त्याला लागली चहाची. चाय पियेंगे. मस्त चाय आहे. मित्रांनो आता पुढे आपल्याला जेटी आता येईल. आता पुढे जेटीचे दाखवतो आम्ही तुम्हाला. इथं हा रेवदंडा किल्ला आहे आणि हा रेवदंडा चौपाटी आणि नायगाव चौपाटी हे म्हणजे हे समोर तिकडं जे गेलेले मार्ग आहेत ना त्या साईडला आहेत. जायचं आहे ह्या मार्गाला. ते तुम्हाला दाखवतो मी पुढे. तर बघू शकता इथे बघा इथे मच्छीवाले त्या मावशी बसलेले आहेत. जाऊला बिवला घेऊन बसलेले आहेत. जे आहे ते सुकट बिकट बोंबील बिंबील काय आहे ते वाकट्या बिकट्या. तर बघू शकता इथे कलिंगड आहेत विकायला बसलेले आहेत. आणि तो मित्रांनो आता बघू शकता कोरले गावाची जेटी चालू झालेली आहे. तुम्हाला मी जेटी दाखवतो. बघू शकता इकडे ही बघा जेटी काय दाखवतो तुम्हाला मी. जेटी मोठी जेटी आहे. दिसले का एवढी मोठी जेटी आहे कोरले गावाची. बघा इकडे एवढी मोठी जेटी आहे. आणि पुढे अलिबाग म्हणून साईडला तो तिकडे किल्ला आहे. थोडं जायचा रस्ता इकडे आहे जेटीवरनं. बघा इकडे दाखवतो मी. जेटी JWचीच आहे. JW म्हणजे तिकडे कंपनी होती ना JW तिकडेच आहे ना. इकडे जे चौकी आहे आणि हा जो आहे भाग आहे तो इकडे वाकणला गेलेला आहे. सुरू झालेले आहे ते सगळे ठेवलेले आहेत किलोमीटर. आणि चेंजीर किल्ला मुरुड आणि काशीद बीच हे सगळं इकडे समोरच आहे. आता आम्हाला जायचं आहे म्हणजे टाईमवरती आपण आलेलो आहे. शाळा आहे बघा इकडे इंटरनॅशनल शाळा गाव आहे. हे ना त्यांचं गाव आहे.
ते बघतात तिथं फार्म हाऊस आपल्या 10 मिनटं अंतरावरती फार्म हाऊस येणार आहे. बाबा बैल आपली घेऊन चालले पहिल्यांदा भरपूर आहे बैलांची. हो मित्रांनो बघू शकता इकडे आपला एंट्री पॉईंट आलेला आहे फार्म हाऊसला जायला. इथून पण दाखवलं समुद्र, दाखवलं समुद्र. मी आलं तर रोड करा आणि आलं तर पाणी होतं इथे, सतत पाणी असायचं. आता पाणी नाही आहे, काय नाही. एकदम थोडा जरा रस्ता कच्चा आहे, पण ते समुद्र भागातला आहे रस्ता, त्याला काय बोलू शकत नाही. तरी चांगलं आहे. बघा इकडे पाणी नाही येत होतं इथे, पण आता पाणी नाही आहे, सगळं सुकच आहे. बघू शकता इथे आगरी कोळी लोकांचं इथं देवत म्हणजे इथं कुलदेवत आहे, इथं देवाचं केलं आहे. आणि बघू शकता इथे पोचलेलं आपण फार्म हाऊसला आणि बघायचं समुद्र कसा एकदम तुम्हाला वाटतंय. लाटा भरती बघा केवढी आलेली आहे. आणि आपला फार्म हाऊस आहे पुढे. चला तुम्हाला दाखवतो फार्म हाऊस. मग इथे बघा तुम्ही फक्त भरती कशी आहे, एवढी भरती आलेली आहे. आमचा फार्म हाऊस बघा इकडे, या फार्म हाऊस आमचं काम आहे. आणि बघू शकता इकडे. आणि बघा काय लाटा मारतायत, अफाट लाटा मारतायत, मजा आली. तुम्हाला दाखवतो पुढचं पण तिकडे. मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो मी. आणि काय माहिती आहे काय, सध्या तिकडं कस्टमर आहेत, आता काय सांगू शकत नाही. हा जो गेला आहे तो किल्ल्याजवळच गेलेला आहे. पुढे पण छोटा किल्ला दिसतो, डोंगर दिसतोय, आणि त्या साईडला पण गाव आहे. आणि आता मी पोचलो आहे तिकडे फार्म हाऊसला. तुम्ही बघू शकता आमच्या पाठी फार्म हाऊस आहे. आणि वाजलेत 1:45 वाजलेत. आणि हे बघा हे जे रचलेलं आहे ना, कारण का भरती येते ना, ती भरती इथून भरती इथपर्यंत येते. मग ती भरती न येण्यासाठी यांनी रेती टाकलेली वाळू. आणि बघा इथे मी समुद्राचे इथे तुम्हाला दाखवतो. मी जवळ जातो इथे, बघू शकता इथे किती मजा वाटते वातावरण. आणि भरती अशी आहे, एकही बोट नाही आहे, पण तुम्हाला मी बोटी दाखवल्या असत्या. बघा इकडे, वाह. कधी आलं तर या इकडे तुम्ही अलिबाग साईडला, कधी येत आहे पण या फार्म हाऊसला तुम्ही विजिट द्या कधी पण. इकडे बघा समुद्रकेंद्र एवढं छान वाटते ना वातावरण, आणि मजा येते बघायला एकदम. आणि फिरण्यासारखं आहे एकदम अफाट. तुम्हाला दाखवतो बा फार्म हाऊस पण मी आतमध्ये पण दाखवणार आहे, शूट करणार आहे आतमध्ये तुम्हाला झाडं झुडपं म्हणजे झाडं छोटी छोटी लावलेली आहेत ती दाखवणार आहे मी. ह्या बोटी ज्या आहेत ना बघा इथं लेवसपासून पडलेले आहेत. आणि नंतर त्या बोटी जाणारच आहे, पण काय मग त्या बोटी जरा खराब झालेल्या आहेत बघा इकडे. पण आता त्या बोटी काय नेत नाही. हे बघा ह्या पण बोटीच आहेत, त्या थर्मोकॉलच्या ज्या असतात ना छोट्या काही मच्छी बिच्छी पकडण्यासाठी, तर आहेत आपल्याला. तरी काय त्याचा उपयोग होतो, पण ती पण बोट आहेत त्या खराब झालेल्या आहेत, त्याच्या काय मेंटेनन्स करतील ते. बघा एवढा मोठा इथे समुद्राचा बीच आहे, पण ह्याच्या इथे मधोमध आले म्हणून आता त्या साईडने आम्हाला काय आम्ही जात नाही, पण आम्ही उलट्या साईडला आलेलो आहे. तर किल्ला इथे आहे, तर तुम्ही बघू शकता इकडे. बघा इथं एकदम एवढं सामसूम आहे, कोण आहे नाही, त्याच्यामध्ये आम्ही दोघंच आहे. आणि तिकडे फार्म हाऊसला आहे तिथे. तर बघा इकडे एवढं सामसूम आहे. हा आहे आपला रूम, ते वरती माळा आहे, बघू शकता इकडे. हा छोटा इथला फार्म हाऊस आहे. बघा इकडे, इकडे एक रूम आहे, हा एक रूम आहे. बघा इकडे हा रूम आहे, कबड बिबड बघा इकडे. आणि हा वॉशरूम आहे, बघा इकडे वॉशरूम छान आहे वॉशरूम. आणि वरती बघा आम्ही म्हणजे गावच्यासारखंच आहे. इकडे एक पण रूम आहे, बघा इकडे पण रूम आहे. हा पलंग पण असेच ना आपल्या जुन्या टाईपमध्येच टाकलेले आहेत, बघू शकता इकडे. आणि हे फ्रेम आहे. आणि इकडे एक वॉशरूम आहे, सेम तसंच आहे वॉशरूम. आणि एवढं स्वच्छता आहे बघा, बघू शकता. टेबल आहे, डायनिंग टेबल. आणि आपली पुस्तक वाचायची लायब्ररी आहे. आणि हा जो आहे भाग किचन भाग आहे, बघा इकडे एवढा मोठा किचन आहे मस्तपैकी. बाहेरचं तुम्हाला दाखवतो मी, आतलं तुम्हाला दाखवलं आहे मी. आणि ही शिडी आहे. आणि इथून जे ही बघा ही गॅलरी आहे, हे आता नवीन बांधलं आहे. जेव्हा मी होतो ते हे ओपन होतं. आणि इथून तुम्हाला बीच बघा समोरनं बीच दिसतं का बीच. आणि हे एवढी मोठी गॅलरी आहे इथून तिथेपर्यंत. आणि हा बघा इथे बीच आहे. तुम्हाला मी बाहेरचं पण नंतर दाखवतो.
बघा मस्त इथं बसून तुम्ही बीच बघू शकता. समुद्र एकदम मस्त की वातावरण हवा. आता हे डोर लावलेले आहेत काचेचे. पहिले काचेचे डोर नव्हते, आता लावलेले आहेत सेफ्टीसाठी. चला इथे हे आहे ना लाकडापासून बनवलेलं आहे, पण आता दिसत नाही ते अंधारामध्ये. आणि इकडे बघा आणि हा डोर बघा लाकडाचा केवढा. डोर बंद केल्यानंतर इकडं बघू शकता. इकडे पायऱ्या बघा कशा आहेत, अशा पायऱ्या. आणि मग मित्रांनो बघू शकता आम्ही मागवला आहे वडापाव. आता बसतोय फार्म हाऊसला इकडे, तुम्हाला मी दाखवतो मी. तर बघू शकता मी वडापाव खातोय. त्याला चटणी साई धाब्याची आहे काय वडापाव. तर वडापाव आपण खाऊया, नंतर तुम्हाला मी दाखवतो गार्डनचं पूर्ण. एवढं छान आहे वडापाव, बघू शकता. मित्रांनो बघू शकता इथे सूर्यफूल आहेत. आणि हे बघा हा जो आहे तो सूर्यफूल आहे. बघा किती लागलेले आहेत सूर्यफूल. तुम्हाला मी इकडे दाखवतो, सगळे सूर्यफूलच आहेत. आणि माझा पडले बिडे तर लावला आहेत. बघा इकडे एवढे सूर्यफूलचे लावलेलेच आहेत. आणि हा बघितले मी तुम्हाला शूट करून दाखवतो इथे. हे जे हे बघा सूर्यफूल आहेत ना, हे बघा इथे बघू शकता. इथे सूर्यफूल झाडं लावलीत ना सूर्यफुलाची. इथे सूर्यफुलाची पूर्ण झाड आहेत. आणि इथे आहेत ते गोंड्या झाड आहे, बघू शकता इथे. बघा एवढा मोठा गोंडा लावलेला आहे, बघू शकता इथे गोंडीचे फुलं. हे बघा हे वेगळे गोंडे आहेत. आणि हा मोठा गोंडा आहे आणि हा वेगळा गोंडा आहे, म्हणजे फरक आहेत गोंड्यामध्ये. आणि ही जी आहे आपली गवती चाय, जे आपण चहापत्ती चाट टाकतो ना, ती आहे. इथे जास्वंदी आहे, इकडे पण जास्वंदी आहे. हां तो बघा इकडे आहे ना जो जास्वंदीचा फूल बघा एवढं भारी आहे ना. आणि झाड भरलेलंच असो. समुद्राचं समोर तुम्हाला दाखवलेलंच आहे. आणि तुम्हाला हे दाखवायचे होते मला हे झाडं. हे बघा इथे पण तेच झाडं आहेत. तुळस एवढी आहे ना, तेव्हा एवढी तुळस आहे, भरलेली तुळस आहे. ही वेगळी तुळस आहे, ह्याच्यामध्ये फरक तुळशीचं आहेत. काळे तुळस येते, वेगळे तुळस येतात. आपण तुळशीचं पण आपण बिया घेऊया आपण. आणि बघा इकडे पण दाखवू. हे बघा इथं पण गोंडा आहे. आणि प्रत्येक नारळाची झाडं आहेत तिथे. आणि बघा इकडे तुम्हाला दाखवतो, जेवढा मी तुम्हाला फार्म हाऊसमध्ये गोल फिरून दाखवतो. हा फार्म हाऊस आहे आपला. बघा इकडे पण आहे, हे किचन आहे आणि हा फार्म हाऊस आहे. तर तुम्हाला बघा हे गोंडा इथे पण आहे बघा, बघू शकता इकडे एवढा गोंडा आलेला आहे ना. ही जास्वंदी आहे, ही डबल फुलं जास्वंदी आहे. बघा इथे जे डबल फुल येतात ना, बघा हे डबल फुल, याला बोलतात डबल फुल जास्वंदी. बघा इकडे एक केळीची झाडं आहेत आणि छोटी नारळाची झाडं ती बघू शकता इकडे. आणि हे पण जास्वंदी बघा इथे जास्वंदी. बघा इकडे पण जास्वंदी आहेत. ही जास्वंदी बघा, ही जास्वंदी वेगळ्या प्रकारची आहेत. इथे पण आहे जास्वंदी. तर आपल्याला यातल्या फांद्या घ्यायच्याच आहेत. बघा एवढे गुलाबी कलरची जास्वंदी ही. तर बघू शकता जास्वंदी इकडे दिसले का तुम्हाला. सगळी झाड आहेत, बघू शकता. हा चाफ्याचं फूल आहे, चाफा बघा इकडे. आणि प्रत्येक झाड आहेत बघा. ही सदाफुली आहे, ही बघा ही सदाफुली. आणि ही चायना आहे, चायना बघा. चायना फूल दिसतं का, चायना फूल एवढे बारीक बारीक आहेत ना, मस्त वेगळे दिसायला पण छान आहे. इथे आहे, जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा हा झाड वेगळं होतं आणि हे वेगळं होतं, तेव्हा हे बांधलेलं होतं. आणि आता बघा हा पेरूचं झाड आहे. आता ते पेरू लागले पण नाहीत, नाही तर पहिले पेरू लय भरलेले असत. तर मित्रांनो बघू शकता इथे पेरू लागलेलंच आहे. तर मित्रांनो तर आपण पेरू काढूया. हा जो आहे ना, हा भाग हा वेगळा आहे. हा आहे ना, हा जो दुसऱ्याचा आहे माळा, म्हणजे जागा ती बघू शकता. एवढी डोंगरा किनारी आहे आणि एवढी सुंदर आहे ना ती जागा. ती तिथपर्यंत त्या तुम्हाला समुद्र किनारी दाखवली ना, ते पण जागा आहे. चला आता आपण तुम्हाला दाखवलं आहे सगळं पूर्ण फार्म हाऊस पूर्ण फिरून दाखवलं आहे. बघा हे जे आहे ते इथे पण किचन आहे, किचन रूम आहे. इथून बघू शकता इकडं हा किचन आहे. इथे सगळे
भांडी मिठी आपले सगळे म्हणजे जेवणाचे जे गेस्ट येतात ना त्यांना गेस्टसाठी आहे बघा इथे बेसिंग बिसिंग पहिलं काय नव्हतं इथे आत्ता बेसिंग बिसिंग बांधलेलं आहे एकदम व्यवस्थित केलं आहे आणि एवढं छान केलं आहे इकडे जे आहेत ना इकडे मशीन बिशीन आहेत आणि इकडे पण पाठी बघा ती बोलून तुम्हाला ती जागा तशीच तेवढी जागा आहे त्या मालकाची दुसऱ्या मालकाची बघा झाडवे आणि इथे टाकी बिकन सगळं आहेत वातावरण आता मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथून मी गोंडा दाखवतो बघा कसं एकदम उलटा जातो मी अरे उलटा कसं जाणार मित्रांनो बघू शकता इथे सूर्यफूल आहेत आणि हे बघा हा जो आहे तो सूर्यफूल आहे बघा किती लागलेले सूर्यफूल तुम्हाला मी इकडे दाखवतो सगळे सूर्यफूलच आहेत आणि माझा पडल्या बिड्या तर लाभला आहेत बघा इकडे एवढे सूर्यफूलचे लावलेलेच आहेत आणि हा बघितले मी तुम्हाला शूट करून दाखवतो इथे हे जे हे बघा सूर्यफूल आहेत ना हे बघा इथे बघू शकता इथे सूर्यफूल झाडं लावलीत ना सूर्यफुलाची इथे सूर्यफुलाची पूर्ण झाड आहेत आणि इथे आहेत ते गोंडे झाड आहे बघू शकता इथे बघा एवढा मोठा गोंडा लावलेला आहे बघू शकता इथे गोंडीचे फुलं हे बघा हे वेगळे गोंडे आहेत आणि हा मोठा गोंडा आहे आणि हा वेगळा गोंडा आहे म्हणजे फरक आहेत गोंड्यामध्ये आणि ही जी आहे आपली गवती चाय जे आपण चहापत्ती चाट टाकतो ना ती आहे इथे जास्वंदी आहे इकडे पण जास्वंदी आहे हां तो देवा बघा इकडे आहे ना जो जास्वंदीचा फूल बघा एवढं भारी आहे ना आणि झाड भरलेलंच असो समुद्राचं समोर तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि तुम्हाला हे दाखवायचे होते मला हे झाडं हे बघा इथे पण तेच झाडं आहेत तुळस एवढी आहे ना तेव्हा एवढी तुळस आहे भरलेली तुळस आहे ही वेगळी तुळस आहे ह्याच्यामध्ये फरक तुळशीचं आहेत काळे तुळस येते वेगळे तुळस येतात आपण तुळशीचं पण आपण बिया घेऊया आपण आणि बघा इकडे पण दाखवू बघा इथं पण गोंडा आहे आणि प्रत्येक नारळाची झाडं आहेत तिथे आणि बघा इकडे तुम्हाला दाखवतो जेवढा मी तुम्हाला फार्म हाऊसमध्ये गोल फिरून दाखवतो हा फार्म हाऊस आहे आपला बघा इकडे पण आहे हे किचन आहे आणि हा फार्म हाऊस आहे तर तुम्हाला बघा हे गोंडा इथे पण आहे बघा बघू शकता इकडे एवढा गोंडा आलेला आहे ना ही जास्वंदी आहे ही डबल फुलं जास्वंदी आहे बघा इथे जे डबल फुल येतात ना बघा हे डबल फुल याला बोलतात डबल फुल जास्वंदी बघा इकडे एक केळीची झाडं आहेत आणि छोटी नारळी झाडं ती बघू शकता इकडे आणि हे पण जास्वंदी बघा इथे जास्वंदी बघा इकडे पण जास्वंदी आहेत ही जास्वंदी ही जास्वंदी वेगळ्या प्रकारची आहेत इथे पण आहे जास्वंदी तर आपल्याला यातल्या फांद्या घ्यायच्याच आहेत बघा एवढे गुलाबी कलरची जास्वंदी ही तर बघू शकता जास्वंदी इकडे दिसले का तुम्हाला सगळी झाड आहेत बघू शकता हा चाफ्याचं फूल आहे चाफा बघा इकडे आणि प्रत्येक झाड आहेत बघा ही सदाफुली आहे ही बघा ही सदाफुली आणि ही चायना आहे चायना बघा चायना फूल दिसतं का चायना फूल एवढे बारीक बारीक आहेत ना मस्त वेगळे दिसायला पण छान आहे इथे आहे जेव्हा आम्ही इथं आलो तेव्हा हा झाड वेगळं होतं आणि हे वेगळं होतं तेव्हा हे बांधलेलं होतं आणि आता बघा हा पेरूचं झाड आहे आता ते पेरू लागले पण नाहीत नाही तर पहिले पेरू लय भरलेलं असं तर मित्रांनो बघू शकता इथे पेरू लागलेलंच आहे तर मित्रांनो तर आपण पेरू काढूया हा जो आहे ना हा भाग हा वेगळा आहे हा आहे ना हा जो दुसऱ्याचा आहे माळा म्हणजे जागा ती बघू शकता एवढी डोंगरा किनारी आहे आणि एवढी सुंदर आहे ना ती जागा ती तिथपर्यंत त्या तुम्हाला समुद्र किनारी दाखवली ना ते पण जागा आहे चला आता आपण तुम्हाला दाखवलं आहे सगळं पूर्ण फार्म हाऊस पूर्ण फिरून दाखवलं आहे बघा हे जे आहे ते इथे पण किचन आहे निघालो आता फार्म हाऊसवरनं तसेच मुंबई चला बघायचं स्मशानभूमी आणि आता वाजलेत 3:30 4 पावणे 4 झालेत तर आम्ही निघालो आहे आता तर बघू शकता भरती अजून आहे अजून आता ते नंतर 6 नंतर वसरून जाईल चला बाय किसको भेजेगा तुमको ही तुमको भेजा है और मेरा जो है सो खुद होऊ शकता हे आपले संजय भाऊ होते तिथेच फार्म हाऊसला होते ते आता ते वारलेले आहेत ते पण तर बघा इकडे मिसळ कांद्याच्या माळ घेतलेले आहेत आपण
या ताईंकडनं माळ घेतल्या आपण कांद्याच्या, आणि चांगल्या कांद्याच्या माळ आहेत या. तर आपल्याकडे पण आहेत कांद्याच्या माळ्या, मी दाखवतो तुम्हाला. जोशी वडापाव, जोशी वडापाव. तर मित्रांनो, आपण जोशी वडापाव म्हणजे आपण खायला आलो वडापाव. तर वडापाव खाऊया एक एक आणि जाऊया. बघा जोशी वडापाव बघू शकता इकडे. परत आम्ही वडापाव घेतला आहे. आता हे वडापावची किंमत किती मध्ये काय, आमची टोटल घेतली चाय आणि वडापाव दोन, 110 रुपये झाले टोटल. 110. तुम्ही माझ्या पाठी बघताय ना, तर वामन राव पै म्हणजे सद्गुरू यांचा फोटो आहे पाठी. तो बघा फोटो इकडे. जोशी वडापाव म्हणजे बघा वडापाव. आता एवढा मोठा ग्लास आहे आणि चायची किंमत किती आहे माहिती आहे काय, दोघांचे मिळून आमचे 60 रुपये घेतले. वडापाव 50 रुपये. तर विचार करा कसला वडापाव आणि काय आहे ते. तरी पण बघा आता काय जोशी वडापाव. बघा इथे किंमत एवढी. चाय बघा केवढी भरून दिली. 4 माणसाची चाय दिली आहे मला पियाला. आता बघूया आता पिऊन काय करायची, कशी काय ते. हां चला. बघू शकता, तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा इथे सनसेट कसा एकदम भारी आहे. बघा इथे. तर संध्याकाळ झाली अजून सनसेट चांगला येईल, पण आता मी थोडक्यात तुम्हाला दाखवतो. 6 वाजलेले आहेत. नाही मेरा नाही. तो बघू शकता सनसेट केवढा मस्त आहे. बघा इथे का व्ह्यू भारी आलेला आहे. बघू शकता इकडे मित्रांनो, बघू शकता इथे सनसेट. लय भारी सनसेट आहे बघा. एवढा भारी सनसेट आला ना, बघू शकता इकडे मस्तपैकी. वरती पण मस्त व्ह्यू आहे. व्ह्यू बघा कसा भारी वाटतं एकदम मस्त एकदम. हे भारी आहे, भारी एकदम. हो मित्रांनो, आपण ऑर्डर दिलेली आहे लपेटाची. मागच्या वेळी आलो होतो साई धाब्यामध्येच. तर तुम्हाला मी चिकन हंडीची हे दाखवली होती मी व्हिडिओ. आता आम्ही आलो आहे परत साई धाब्यामध्ये. तर आम्ही खास आलो आहे लपेटा खाण्यासाठी. इथला लपेटा लय फेमस आहे. आणि ज्यांना लपेटा खायचा असेल त्यांनी पनवेल धाब्याचे पुढे यायचं. साई धाबा म्हणून आहे, तिथे लपेटा खायला या. लय लोक येतात लपेटा खायला. तुम्ही अर्धून या, आम्ही दाखवतो. लपेटा मागवला नाही, ऑर्डर दिलेली आहे. तर आपण बघूया लपेटाचं. बघू शकता आमचा लपेटा आलेला आहे. हे बघा हे लपेटा आम्ही मागवला आहे. लपेटा 4 तंदुरी रोटी आहे. हे बघा 4 तंदुरी रोटी, कांदा लिंबू. इकडे बघा लपेटा मागवला आम्ही. यावेळी लपेटा मागवला आहे, लपेटा मागवलेला आहे. तर मित्रांनो बघू शकता, आता आम्ही लपेटा खाणार आहे. टेस्ट येणार लपेट्याची. फर्स्ट टाईम आम्ही खातो लपेटा. तर बघूया, आपण ट्राय करूया आपण लपेट्याची. तर मित्रांनो बघू शकता, आता आपण लपेटा खाऊया आता. तर लपेटा आपण घेतला आहे खायला. तर बघूया आपण लपेटा खाऊन. वा लय भारी, एवढा भारी आहे ना. फर्स्ट टाइम आम्ही घेतला लपेटा खायला. ज्यांना असं आवडले असेल त्यांनी साई धाब्याकडे या आणि लपेटा खाऊन जावा. बघा इकडे लपेटा जाऊन झालेला आहे, खाऊन झाला आहे. आणि आता स्प्राईट मागितलं आहे, लिंबू आपले. बघा इथं आपण जे आलो की पहिले स्प्राईट होतो, कारण अजीर्ण होतं. आणि लपेटा खाऊन परफेक्ट झालेला आहे. एवढा छान झाला आहे, मस्तपैकी मजा आली. चला आता वाजलेत किती, 7:30 वाजता आम्ही जेवण केलं. 7 वाजता पोचलो आम्ही, 7ला 10 मिनटं झाला. आता वाजले 7:30. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओला. आता मी तुम्हाला दाखवतो. आता हे आता मी लिंबू आणि सगळं मिक्स केलं आहे. आता मी स्प्राईट टाकतो मी, तर मजा येते प्यायला. बघू शकता स्प्राईट बघा इकडे, मजा येते प्यायला. मागच्या वेळी पण तुम्हाला दाखवलं होतं, आता पण तेच दाखवणार आहे. मित्रांनो
व्हिडिओ मी एंड करणार आहे. मी आताच आंघोळ बिंघोळ केली आणि आत्ताच पोचलो. किती वाजता आलो मी? 8:45ला इथं पोचलो मी अलिबागवरनं. आता व्हिडिओ एंड करायची आहे. आता इथे व्हिडिओ एंड करतो. आता वाजलेत 9:20 झालेत. आता ज्यांना व्हिडिओ आवडले असेल त्यांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. चला, शुभ रात्र. बाय.